मी रव्याचे मऊसूत लाडू बनवते आहे। तर हे लाडू बनवण्यासाठी पाक करायची पण गरज नाही, एकदम पटकन हे लाडू जास्त वेळ न लागता तयार होतात। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी 1 कप रवा घेतला आहे। आपण मंद गॅसवर भाजून घेऊया। तुम्हाला रवा लाडू आवडतात का? आमच्या घरात सर्वांनाच आवडतात। हे लाडू बनवायला पण एकदम सोपे आहेत आणि होतात पण खूप छान आणि खूप दिवस टिकतात। त्यामुळे तुम्ही हे लाडू जास्त पण बनवू शकता। आपल्याला हा रवा 5 मिनिटं कोरडा भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गॅसची फ्लेम स्लो ठेवून रव्याचा रंग थोडा बदलला आहे, तुम्ही पाहू शकता। मी अर्धी वाटी तूप घेतले आहे। आता या रव्यात मी 1 चमचा तूप घालून घेणार आहे। रव्याचा छान खमंग वास येतो आहे। आता आपल्याला परत 1 चमचा तूप घालायचे आहे यात आणि छान पद्धतीने खमंग भाजून घ्यायचे आहे। सात ते 8 मिनिटात तुम्ही पाहू शकता आपला रवा खूप छान भाजला गेला आहे। आता आपण कढई खाली उतरून घेऊया। आता आपण या रव्यामध्ये 1 वाटी पिठी साखर ऍड करणार आहोत। तुम्हाला जसे गोड हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही साखर ऍड करू शकता। मी 1 वाटी पिठी साखर घेते आहे। आता आपण यात वेलची पावडर टाकणार आहोत। याने लाडूला छान वास येतो। आपण हे रव्याचे मिश्रण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपली साखर रव्यामध्ये छानपैकी मुरेल। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रव्यात छान साखर मुरली आहे। आता आपण हा रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडा फिरून घेऊया।
अशा प्रकारे आपल्याला रवा मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. पाहू शकता तुम्ही, आपला रवा खूप असा सॉफ्ट झाला आहे. मिक्सरच्या भांड्यातून फिरवल्यामुळे खूप छान, हाताला पण छान लागतोय. पण जे अर्धी वाटी तूप घेतलं होतं, तर त्यातले मी 2 चमचे तूप भाजायला वापरलं आणि आता हे मी तूप गरम करून घेणार आहे. चला तर मग आता आपण तूप गरम करून घेऊया. आता आपण तूप यावर ओतून घेऊया. हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आपण हे रव्याचं मिश्रण थोडं हाताने दाबून घेऊया व्यवस्थित. तुम्हाला हे रव्याचं मिश्रण जर थोडे कोरडे वाटत असेल तर तुम्ही पुन्हा मिक्सरला फिरू शकता. पण हे मी एकदा व्यवस्थित फिरवल्यामुळे छान मऊ झालेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपला लाडू एकदम इझी बनून होतो आहे. आपलं तुपाचं प्रमाण वगैरे एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर चला तर मग आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊया. आता आपले लाडू तयार झाले आहेत. तुम्ही या लाडवांवर पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप लावू शकता, पण मी नाही लावत आहे. मला असेच आवडतात प्लेन. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.